डॉल्बी डीजेच्या कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणात वाढ होऊन हृदयरोग तसेच उच्च दाब असलेल्या रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्यामुळे हिवरा संगम येथील संस्थेच्या मंगल कार्यालयाच्या डीजेवर बंदी घालण्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आलाय। वाढते ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसेच डीजेच्या आवाजामुळे उद्भवणाऱ्या समस्यांवर उपाययोजना करण्यासाठी लग्न समारंभामध्ये डीजे बंदी करण्याचा निर्णय यवतमाळच्या हिवरा संगम येथील श्री एकविरा देवी संस्थेच्या वतीने घेण्यात आला असून जिल्ह्यातील पहिले डीजे मुक्त मंगल कार्यालय ठरले आहे। आज घेण्यात आलेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आलाय। डॉल्बी डीजेच्या कर्कश आवाजाने ध्वनी प्रदूषणात वाढ होऊन हृदयरोग उच्च रक्तदाब असलेल्या रुग्णांना तसेच वयोवृद्ध नागरिक गरोदर महिला लहान मुले यांना यांच्या जीवाला धोका निर्माण झालाय। त्यामुळे ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी तसेच डीजेच्या आवाजामुळे निर्माण होणारे धोके लक्षात घेऊन आज घेण्यात आलेल्या बैठकीत विश्वस्त मंडळाने हा निर्णय घेतलाय। आज एकविरा देवी संस्थानला मासिक मीटिंग आमची जी असते त्यामध्ये एक महत्त्वपूर्ण निर्णय आज घेण्यात आला। जसं जगामध्ये ध्वनी प्रदूषणामध्ये आपण बातम्या नेहमी वाचतो ऐकतो, शास्त्रज्ञांचं सुद्धा मत आहे की पूर्ण जग ध्वनी प्रदूषणानं ग्रासलेलं आहे। म्हणून एकविरा देवी संस्थानचं मंगल कार्यालय मागील 20 वर्षापासून चालू आहे आणि आजकाल विवाह समारंभ असो इतर कुठलेही समारंभ असो त्यामध्ये डीजेचा प्रस्ताव खूप वाढला आहे आणि त्यामुळे एकविरा देवी संस्थानच्या सर्व विश्वस्तांनी डीजे विरहित या ठिकाणी लग्नाला परवानगी देण्याचा निर्णय घेतला आहे आणि आजपासून जे नंतरचे विवाह होतील ज्यांनी डीजे लावत असतील त्याला या लग्न कार्यालयामध्ये मंदिराच्या विवाह कार्यालयामध्ये त्यांना परवानगी मिळणार नाही आणि अशी प्रत सुद्धा आम्ही पोलीस स्टेशन माननीय जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवणार आहे। आणि माझं आणि विश्वस्तांचं सर्वांचं असं मत आहे की ध्वनी प्रदूषण टाळण्यासाठी सर्वांनी डीजे विरहितच त्या ठिकाणी मिरवणुका किंवा काही गोष्टी झाल्या पाहिजे असा आमचा या ठिकाणी आज निर्णय झालेला आहे।